नमस्कार मंडळी, मी विश्वास जोळे अग्नि विश्वास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आपण आज श्रीवर्धनला काल आलेलो. आज आलो काकांच्या घरी, मुकेश काकांच्या घरी. भाऊजींचे मित्र आहे, त्यांचं घर आहे. खूप मोठं घर आहे, खूप छान आहे. जेवलो आम्ही रात्री पण इथंच जेवलो. मस्त जेवलं, सुरमई फ्राय होती, मस्त रस्सा होता कोलंबीचा. जेवलो आणि झोपलो. सकाळी उठलोय मस्त. शुभ सकाळ. तर आता बाहेर बघा, बाहेर मस्त खाडी आहे त्यांची, श्रीवर्धनची. खूप सुंदर आहे. खाडीच्या पाठीमागेच आहे. आता बघूया आपण खाडी बघूया. तर हे बघू शकता श्रीवर्धनची खाडी आहे. सुंदर खाडी आहे. इकडंच घर आहे जवळ. इकडे खाडी आहे. बघायचं तुम्ही श्रीवर्धन खाडी तुम्हाला दाखवली आता मी. एक काकांचं घर आहे, सुंदर घर आहे, छान आहे. आम्ही राहिलेलो. आता आम्ही इथून निघणार आहोत, नाश्ता करणार, निघणार इथून थोड्या वेळाने. आता थोडा आराम करूया, परत नाश्ता करूया, निघायचं. काकीने चिवडा चाय, दोरी चाय चिवडा. इकडे भाऊजी आहेत, चहा पित आहेत. इकडे दीदी आहे ना, इकडे बारका आहे, मोबाईल बघतोय सकाळपासून. हाय कर. इकडे चाय पिते, कोरी चाय, फरसाण, चिवडा. मस्त खायचा आता आणि निघायचा. हे बघू शकता काकांचं घर आहे. इथं आम्ही राहिलेलो. सुंदर घर आहे. इकडे वरती पण आहे. वरती बघूया, वरतून नजारा बघूया. वरती जाऊया, शिडी आहेत चढायला, पायऱ्या चढून वरती जाऊया. विंडोतून दिसेल बघा तुम्हाला सीन. दरवाजा उघडले भाऊजीने. वरतून सीन बघा, एक नंबर, भारी सीन दिसतोय. श्रीवर्धनची खाडी आहे ही. भारी गाडी आहे, भारी सीन आहे इथं, एक नंबर व्ह्यू. चला आपण आता इकडं हॉल आहे त्यांचा मोठा वरती, मस्त वेगळी. चला आता जाऊया खाली आणि निघूया आता आपण घरी. हा बघा, हा हर्षित आहे. याच्यावर मी खेळतो तो मगाशी. हो का, बसला कुठे बॅगवर. हे बँड बीट बघा इकडे आहे. हर्षित आहे, हर्षित. असू दे, या आई आहेत, त्यांच्याकडे आम्ही राहिलेलो. आणि हा हर्षित आहे. आईन आम्ही राहिलेलो इथं झोपलेलो आम्ही. एक दिवस राहिलो रात्र. आता निघालो. आमचे बॅग बिग सर्व भरून झालेले आहेत. आम्ही निघालो. आईंची खूप धन्यवाद. आईने आम्हाला सुरमई फ्राय दिली होती रात्री, खूप मस्त होती. हे आता डबा भरून घेऊन चाललो आता. चला आता जायचं घरी. निघालोय. आई आता सोडायला, म्हणजे मी आता सोडायला पाठीमाग आहे. आज हर्षित पुढं आहे, तो आम्हाला सोडा येतोय. हा हर्षित आहे, हर्षित तो आम्हाला सोडायचा. आमचा डबा घेतला नाही, सोडायला येतो आम्हाला. हो बघा, हा बघा हर्षित आहे, डब्बा आमचा घेऊन येतो आम्हाला सोडायला. चल गाडीच्या इथे चल. आम्ही निघालो श्रीवर्धन मधून. खूप सुंदर गाव आहे. आई आहेत, वहिनी सोडा आल्यात, बाबू आहेत पाठी, भाऊजी आहेत. हर्षित आहे, हर्षितनं तो डबा घेतलाय, तो आम्हाला सोडा आलाय गाडीपर्यंत, तर पाठीमाग आहे. चला आता मी निघालो श्रीवर्धन मधून. शेट जाणार जंगल जेटीकडून. चला पुढे आता भेटूया. बाय बाय. माझा चष्मा आहे ना तुझ्याकडे. बाय बाय. तर आता मी निघालोय श्रीवर्धन मधून. आज चालणार मी जंगल जेटीकडून. कुठे आहे जंगल जेटी आम्ही काही बघितली नाही कधी, पहिल्यांदा जातोय. बघू आता कसं आहे ते. चला आपण जाऊ. निघालो आता आपण. आई काकी बाबा सोडायला आलेले. हर्षित पण आलेला, तर पाठी लागलेला. चला आता नीट भेटूया पुढे जंगल जेटीच्या तिकडे. निघालो. चला आता आपण निघालो श्रीवर्धन मधून. श्रीवर्धन मार्केट आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. आता हे सकाळचं आम्ही निघालोय. मोठं मार्केट आहे, सर्व वस्तू भेटतात या मार्केटमध्ये, मच्छीपासून सर्व. इकडे पुढे पाठीमागे मच्छी मार्केट होता.
इकडे पुढे सर्व दुकान आहेत. खूप मोठं मार्केट आहे. प्रॉपर श्रीवर्धन आहे. बघू शकतो सुंदर मार्केट. पूर्ण रोड टच मार्केट आहे पूर्ण. आता जाऊया पुढे पुढे. हे आहे श्रीवर्धनचं गेट आहे. या गेट पण सीधा सर्व आतमध्ये श्रीवर्धन. आता आम्ही निघालो आमच्या घरी. चला आता जाऊया घरी. घरी म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला दाखवत राहील. डायरेक्ट आम्ही पोहोचणार नाही घरी. खूप लांब आहे आमचं गाव पण. आम्हाला जायचं डायरेक्ट दापोलीला. तर आम्ही जाणार जंगल जेटीमधून. चला बघूया. वातावरण एकदम सुंदर आहे. एकदम हिरवळ एकदम हिरवळ आणि समुद्र किनारा बाजूलाच. खूप भारी गाव. रात्री मस्त झोप लागलेली. थंड वातावरण. चला आता भेटूया पुढे. काय काय दिसतं आपले पॉईंट बघूया आता. चला जाऊया. तर बघू शकता सुंदर नजारा. या समोर सावित्री नदी. याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे जेटीने. सुंदर नदी आहे. आता चाललो पुढे पुढे. खाली जायचं आपल्याला. जेटीने आपण त्या साईडला जाणार पलीकडे. सुंदर एवढी मोठी गाडी एकदम. इकडे पुढे हा जेटी समोर आहे. बोट कुठे येते आपण बघूया. आपण पहिल्यांदा आलो इकडे. सुंदर नदी आहे. भारी सनसेट भारी एकदम. तुम्ही खाजन आहे इकडे. पूर्ण खाजनचा एरिया आहे. आपण चाललो होतो जेटीवरती. बघूया पहिला एक्सपिरियन्स आपला कसा असणार जेटीवरचा. जेटीवर गाडी टाकणार जाणार. मोठी नदी आहे. खूप मोठी एकदम. सावित्री नदी. गाड्या लागल्याच आहे लाईनमध्ये. आता आपण जाऊया जेटीवरती. आपण तिकीट काढलेलं आहे. तर आता आपण तिकीट काढलेलं आहे. बघू शकता तुम्ही तिकीट. जेटी पण आलेलं आहे तिकडे. आपली गाडी इकडे आहे. तिकडे गाडी आहे आपली. जायचं आहे. ही बोट आहे इकडे. गाड्या लागल्या सर्व लाईनमध्ये. तिकडे पाठी आहे. तिकडे चाललो आपण. बघू शकता नदी आहे इकडे. चला आता आपण आपली गाडी टाकल्यावरतीच बघूया. याच्यातून आपली गाडी टाकायची आहे. तरी जेटी आहे. यात आपली गाडी टाकायची आणि पलीकडे जायचं आहे. बघू शकता तुम्ही सावित्री नदी आहे इकडे. साईडला गाड्या सर्व लागलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला जायचं आहे. पब्लिक बघू शकता भरपूर आहे. इथनं पलीकडे जायचं आपल्याला. हे बघा ही जेटी आहे. साईडला गाडी आहे. जेटी आहे इथं ही. तर बघू शकता तुम्ही हे लागलेले आहेत. गाड्या सर्व आता उतरत आहेत. तर माणसं उतरले सर्व. अब चाललो होतो पुढे जाऊया आपण. तर बघू शकता गाड्या येतात चालून. सर्व लाईनमध्ये गाड्या जाणार होता एक 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 आपल्या पण. सुंदर सावित्री नदी आहे. इकडे जेटी आहे. चला आता जाऊया जेटीमध्ये. चला आता चाललो जेटीमध्ये. मी तर पहिला जातोय. चला आता चला जेटीमध्ये. आता आपली गाडी पण येईल. ठीक आहे गाड्या येत आहेत. बघू शकता तुम्ही तर नदी आहे. इकडे गाड्या पार्किंग होत आहेत. ना हे सावित्री नदी आहे. तो समुद्र आहे समोरचा. गाडी इथं बघू शकता या. बघू शकता गाड्या येत आहेत. आपली गाडी तर पाठी आहे. येते की नाही काय माहिती. या सर्व एक एक टू व्हीलर सर्व लाईन मध्ये लावता येतात. ते काका आहेत तिथे तर लाईन मध्ये येतात. इकडे बघू शकता तुम्ही सुंदर नजारा. तर बघू शकता आपली गाडी आलेली आहे आता. या साईडला गाड्या पार्किंग झाल्या सर्व. या साईडला आपली गाडी येते आता.
आपली गाडी पार्किंग झाली आता. चला आता आपण जायचं वरती. वरती जायचं बसायला. गाडी पार्किंग झाली आता. तिथं गाड्या आहेत अजून. तिथं गाड्या पार्किंग झालेल्या आहेत. बघा आपले पार्किंग झाले. खाली भाऊजी आहेत. भाऊजी आपली गाडी पार्किंग झाली. वरून वरचा व्ह्यू बघा. ते भारी आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण गाड्या सर्व पार्किंग झालेल्या आहेत लाईन मध्ये एकदम. श्रीवर्धन मधली जेटी आहे. आपलं जायचं तिकडं बाणकोटला त्या साईडला. आता आपली बोट आता सुटलेली आहे. बोट सुटली आता. आपल्याला जायचं आहे त्या पलीकडे बाणकोट. बघू शकता तुम्ही बोट सुटलेली आहे. आपले ड्रायव्हर आहेत मास्टर. ही कॅबिन आहे त्यांची. जाणार या साईडने ह्या साईडला. खाली मच्छी आहे. मग दिसते की नाही काय माहिती. मला दिसते इथून खूप सारी मच्छी आहे या गाडीमध्ये. बघा तुम्ही. आता आपण चाललो पलीकडं त्या बोटीमधून. बोट सुटलेली आता. चालला आता. ते बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर नजारा इकडून दिसणारा. बोट चालली आपली पलीकडं. त्या साईडला पलीकडे जाणार बोट. चाललो आता आपण तर निसर्गाचा आस्वाद घेत. सावित्री नदी आहे पुढे समुद्राला मिळते. एकदम भारी एक नंबर. आपण इकडून आलो आपल्या या साईडला जायचं डोंगराकडं. या डोंगराकडं बघू समोर बघू शकता डोंगर डोंगर. या साईडला महाड आहे काय. समोर इकडे महाड आहे. या साईडला खाली हरण आहे बिरण आहे. चला तर आता आपण जाऊया पलीकडे डायरेक्ट. आता पलीकडे भेटूया डायरेक्ट. तर बघू शकता आपण या पलीकडून या साईडला आलो. ही एक इथं जेटी आहे ती बंद आहे. समोर एक आहे ती पण बंद आहे. एकच चालू आहे आज. आता आपण पोचलो आता आपण. आता आपण आलोय पलीकडे. आता मग उतरणार त्या साईडला. आता मग पलीकडे आलोय. आता मग उतरणार खाली. त्या पुढे काम चालू आहे वाटते. पेंटिंग चाललो होता आपण खाली. उतरूया. चाललो आपण आता पुढे. आता आपली गाडी येत आहे. आपले ड्रायव्हर आपली गाडी आणतायत. भाऊजी आहेत. हे बघा आपली गाडी आली आहे. गाडी आली. आता आपण चाललो आपल्या गाडीबरोबर. बसायचं गाडी जायचं फिरत फिरत. तर आता आपण निघालोय. जेटीतून बाहेर आलो. चाललो आता पुढे. हे बाणकोट आहे. सुंदर घर आहे इकडं. समुद्र किनारा इकडे खाली. वरती घर आहेत. चाललो आपण हरणायला. पुढे चला आता आपण चाललो. तर बघूया तुम्ही इकडं काजू आंबा खूप बागा आहेत इकडे या साईडला. पूर्ण डोंगरामध्ये पूर्ण सर्व जंगल आहे. साईडला खाली बागा आहेत आंब्याच्या काजूच्या. या बघा बघू शकता तुम्ही. या बागा पूर्ण हिरवळ आहे. आता चालला आपण हरणायला. बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही आलोय केलशी बीच वरती.
तर चालत चाललो पुढे समुद्राकडे. बघू आता कसं आहे केलशी बीच. मी तर पहिल्यांदा आलोय, केलशीलाच पहिल्यांदा आलोय. बघूया आता समोर जाऊन. समुद्र खवळलेला दिसतोय, लाटांचा वारा वारा बिरा लाटांचा आवाज बदलतोय. खवळलेला दिसतोय समुद्र पूर्णपणे. डॉल्फिन सफारी बॅनर आहे, डॉल्फिन सफारी कॉन्टॅक्ट तर दिलेला आहे, दाखवतो नंतरला. आता चाललोय बीच वरती. बीचचा नजारा बघूया. तर मंडळी बघू शकता सुंदर नजारा केलशी बीच. खूप मोठा बीच आहे. मी तर पहिल्यांदा आलोय, लय भारी आहे. काय पण बोला, मस्त. बोट आहे, खूप मोठा आहे, लय भारी एकदम मस्तच. मस्त शांतता, एकदम सुंदर बीच आहे. इकडे बोट मोडतायत ते वरती. वारा बघू शकता तुम्ही. समुद्र खवळलेला आहे कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे वारा सुद्धा आहे समुद्राला. भारी आहे. या दिदी आहे, भाऊजी आहेत, वाटून येत आहेत. बघा तुम्ही. खूप मस्त आहे, मोठा पण आहे. या साईडला समोर आहे पानकोट. तिकडून आपण आलो असं वरून या डोंगरातून. या साईडला इकडून केलशीला आलो. समोर पानकोट आहे, इकडे आपलं सब हरण आहे. सुंदर समुद्र किनारा, केलशी बीच खूप छान आहे. बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता केलशी बीच. आम्हाला जायचंय लांब दापोलीला, घरी जायचंय, त्यामुळे आता आम्ही लवकरच निघतोय. साईडला बोटी बिटी आहेत फिरण्यासाठी. डॉल्फिन पॉईंट सुद्धा आहे, ती बोट घेऊन जाते डॉल्फिन पॉईंट वरती. मोठं केलशी बीच सुंदर आहे, आवडलं आपल्याला तर आवडलं. कोणी तर येऊन गेलंय कमेंट करून नक्की सांगा. सुंदर आहे. नारळीची झाडं, तुम्ही नारळ, पोपळी. पोपळी म्हणजे सुपारी झाडं साईडला आहेत. साईडला बोट आहे. आता आम्ही निघालो. आपल्याला पूर्ण जायचं आहे हरणेला, हरणेवरून जायचं आहे घरी. आपलं आतमध्ये आपलं गाव आहे, म्हणजे माझं मामाचं गाव आहे, भाऊजींचं गाव आहे आमचं. आमच्या भाऊजींचं गाव आहे दापोलीला. माझं गाव खेड आहे, तुम्हाला माहितीच असेल. चला जाऊया आता हरणायला. बीचवरून निघालो आता घरी. कारण आता हरणाई बंदरला बघणार आपल्या मच्छी भेटते काय घरी नेण्यासाठी. आपण मच्छी घेऊन जाणार. मार्केट सुद्धा तुम्हाला दाखवतो हरणाई बंदरचं. दिसत आपल्याला. चला आपण जाऊया हरणाई बंदरला. आपल्याला जायचंय पुढे घरी. चला जाऊया. बाय बाय केलशी. आता आपण निघालोय केलशीवरून. पुढे केलशी बस आले, दापोली केलशी. मला दाखवत होता ती बस. समोर आहे दापोली केलशी बस. त्या केलशीचं मार्केट, केलशी बस आहे. बघू तुम्ही बस. हे होतं केलशी गाव. केलशी गावामध्ये आता आपण निघालोय. बीच फिरलो. केलशी बस पण आली होती इथं दापोली केलशी. केलशी पूर्ण गाव आहे, समुद्राला लागूनच आहे. चला आता आपण जाऊया पुढे. जाऊया बघूया काय आपल्याला दिसतं पॉईंट. हरणाईला जायचं आपल्याला पुढे. चला पुढे जाऊया आता. हा आहे समोर केलशीचा बीच. बघू तुम्ही.
बघू शकता सुंदर बीच आहे, सुंदर मोठा बीच आहे. या साईडला आहेत बोटी लागलेल्या आहेत, बोटी आहेत लागलेल्या. या साईडला समुद्र खाडी एकदम, त्या साईडला खाडी. त्या साईडला बीच आहे, कोणता बीच आहे बघूया आपण. हा गेलशीचा पूल आहे. बघू शकता कोणतं गाव आहे ते आपण बघूया आता. तर आपण आज चाललो हरण्यावरती, हरण्याला बीच वरती. बघू मच्छी बिच्छी आपल्याला काय भेटते काय घरी नेण्यासाठी. आलो श्रीवर्धनवरून, गाडी जेटीमध्ये टाकली, जेटीवरून आलो पानकोट. केलशीच्या बीचवरती गेलो. केलशी बीचवरून आता हरणा आहे, हरण्याचा बीच आहे नदीवरचं. हे हरणाचं नदीवरचं आहे, समुद्रावरचं आहे. हरणा समुद्रावरील हा पूल आहे. साईडला साईडला समुद्र आहे, साईडला खाडी आतमध्ये. साईडला समुद्र आहे. चालला होता मला आता आपण हरण्याला. आता हरण्या इथून 4 किलोमीटर आहे या पुलाच्या इथून. आपल्या तिकडे कोणती कोणती मच्छी बघायला भेटते बघूया आता, कोणती मच्छी बघायला भेटते ती. हे बघा या साईडला सर्व पक्षी बसलेत, पूर्णपणे पूर्ण पक्षी त्या साईडला. साईडला जायला आपलं मच्छी घ्यायला ते दोघे जण पुढे गेलेत. तर मला पण जायला पाहिजे पुढे. मच्छीचं मार्केट आहे पुन्हा ह्या साईडला. पहिल्यांदा आलोय हरणाईला, मच्छी मार्केट आहे. हो काय काय मच्छी भेटते आपल्याला, जाऊया आता. हा आहे पूर्ण मार्केट, पूर्ण लिलाव इथं होतं. सकाळी 8:30 लिलाव होतो. पूर्ण मार्केट आहे. बघू शकतो तुम्ही हरणाईचा. बघा कोलबी बिलबी सर्व आहे, पापलेट वगैरे सर्व आहे. बघा सर्व आहे आजीकडे, सर्व आहे पापलेट वगैरे सर्व आहे आजीकडे. आपण मार्केट बघूया काय काय. पापलेट सुरमई वगैरे मच्छी सर्व दिसते. त्या भाऊजी आहेत तिथे, त्यांना काय मच्छी घ्यायची आहे. सगळं पापलेट आहेत, कोलबी आहे, तर बांगडा आहे. बघू शकता मच्छीचं मार्केट बघूया आधी पहिलं. या साईडला पूर्ण मार्केट आहे बघूया तुम्ही. तर आता आम्ही थोडी मच्छी बघूया, मच्छी घेतो. सुरमई आहे इकडं, कोलंबी आहे, सुरमई आहे. जाऊया मच्छी बघूया आधी काय काय. चला तर भेटूया पुन्हा एकदा. पक्षी बघू शकता तुम्ही, भारी पक्षी आहे ते. घाबरत नाही आपल्याला अजिबात ते. बघा त्या सवय झाली माणसांची, एकदम जवळ गेलं पण ते उडत नाही. बघू शकता तुम्ही सुंदर पक्षी आहेत. पूर्ण पूर्ण किनाऱ्याला पक्षी आहेत. हे बघा भारी आहे. मार्केट खूप मोठा आहे. लिलाव तर नाही आता, सकाळ लिलाव होतो. पूर्ण मार्केट मोठा आहे. तिथे काय मच्छी घेते बघूया पूर्णपणे. पापलेट, कोलंबी सर्व प्रकारची मच्छी आहे इथं. काय नाही बघूया आता. कोलंबी आहे इकडं काकीकडं. तर चला आपण चाललो आता जेवायला. लिलाव पण आपण थांबणार आहोत 4 वाजेपर्यंत. संध्याकाळचा लिलाव 4:30-5ला लिलाव असतो. आपण थांबणार, त्यानंतर मच्छी घेणार. आता का मच्छी एवढी आहे एवढी आपल्याला पाहिजे तशी नाही, पण लिलावर आपण थांबणार. तर जेवायला आता जेवण घेऊया. लिलाव घेऊया मग. चला जेवूया आता, जेवायला या.
आता आपण आलो जेवायला इथं बीचच बाजूला स्टॉल आहे घरगुती. जेवायला आलेलो आहे. इथून जेवणार आपण आता. इथून लिलावपर्यंत थांबणार. जेवण घेऊया. कोलंबी थाली भाऊजी आहे किती आहे. जेवतो आता जेवूया. तर आता आपण जेवलो मस्त जेवण. आता जेवण आता निघालोय. फिरायला आलो बाहेर कारण की आपल्याला गेल्यापर्यंत थांबायचं आहे. चला आपण फिरतोय सध्या इकडं. आता वाजले 2:30-3 वाजलेत. मार्केट लागायला 4:30 लागेल बोलले ते काका. पण आता आपण जाऊया फिरूया. मार्केट पूर्ण समुद्र किनारा सुंदर असा समुद्र किनारा हरणं आहे. वाटते हवा बिवा सुटली मस्त फिरूया आता आपण इकडे. भेटू आता डायरेक्ट लिलावाच्या टाईमला. बघू शकता हा सर्व बुट्टे आहेत बाहेर. त्या लिलावाच्या मच्छी घेऊन येतात आतमध्ये. बोटीमध्ये मच्छी आहे. 4 वाजता घेऊन येणार छोट्या बोटीमधून इकडे आणणाऱ्या बीचवरती. सध्या आता थोड्या बाहेर आहेत पाण्यामध्ये. मच्छी घेऊन येणार छोटी होडीतून. हे टायमिंगला घेऊन येणार. टाईमच्या आधी घेऊन जायचं. त्यांचं टायमिंग असतं. त्याच टाईमला ते घेऊन येतात मच्छी. खूप साऱ्या होड्या आहेत. सुट्टी आहेत बाहेर. छोट्या होड्या पण आहेत त्यांच्यामध्ये. ते घेऊन येणार मच्छी. थोड्या टायमाला चालू होईल. बघू शकता परिसर. इकडे बघू शकता सहल पण आलेला इकडं. शालेय सहल आहे कोणती तरी. ही बस आहे त्यांची. बसमध्ये आली शालेय सहल आहे. आपण चाललो मार्केटला डायरेक्ट. मार्केट बघूया काय फिश भेटतं का आपल्याला. आपण जाऊ तर मार्केटला. इकडे बोटी आहे सर्व लागलेत. इकडून लिलावाला आता मच्छी येईल. इकडून जाऊ या साईडला. या साईडला सहल आले शाळेचे. जाणार इकडे आपण सरांना विचारूया. शाळेत सहल आहे ती. मोठी पण इकडे आले आहेत. सर्व शिक्षक आहे तिकडं. तुम्ही तर बघू शकता आपला लिलाव चालू आहे. थोड्या वेळाने बैलगाडी आहे. त्या बैलगाडीतून अर्ध्यापर्यंत जाणार. मच्छी टाकणार आणि घेऊन येणार. भरपूर साऱ्या बैलगाड्या इथं लागलेल्या आहेत. आता ते बघा मच्छी उतरत आहेत ते समोर तिथं त्या बैलगाडीमध्ये. यात उतरणार मच्छी ते घेऊन येणार इकडे लिलावामध्ये. एक बैलगाडी तर लागली. त्यात हे मच्छी टाकणार. आता पाणी पण ओढतोय पाणी म्हणजे खाली जातोय. तुम्ही आता मच्छी यायला चालू झाली आहे थोडी. बस भरपूर सारे इकडं बैलगाड्या आहेत. त्याच्यात मच्छी टाकणार ते लोक. थोड्या वेळाने लिलाव चालू होईल. बैलगाडी बघू शकता तुम्ही. बैलगाडी आका तर बैलगाडी आणतात इकडं आकलत. हे बघा ही बैलगाडी आहे. त्याच्यात मच्छी टाकणार त्याच्यामध्ये. बघा बैलगाडी. असं मोठा मार्केट आहे लिलावासाठी. नाही मार्केट 15वरती सुंदर मार्केट आहे. आपण बघू नंतरला काय मच्छी भेटते. चला नंतर भेटूया थोड्या वेळानंतर. तर आता बघू शकता तुम्ही मच्छीच्या बोटी छोट्या यायला चालू झाल्या. आता यातून मच्छी आणली जाते त्या मोठ्या बोटीतून. आता बोटी यायला चालू झाल्या.
थोड्या वेळ चालू होईल मार्केट लिलावासाठी. बघू तुम्ही छोट्या बोटी येत आहेत त्या साईडला. बैलगाड्या तयारच आहेत, मच्छी आणली की काढायला लगेच पटापट. मार्केटचा लिलाव चालू झाला आहे. बघूया तुम्ही लिलाव चालू झालेला आहे आता. तर मच्छी मार्केट चालू आता. तर मच्छी आलेले आहेत पाठीमागं, साईडला पण आहेत. अजून मच्छी येत आहे, अजून बोटी इथून. ह्या साईडला आता मच्छी उतरते. बघूया तुम्ही साईडला मच्छी उतरत आहेत. या साईडला मच्छी उतरले दोन्ही साईडला. अजून मच्छी येते इकडून छोट्या छोट्या बोटीमधून. भरपूर सारा मावरा आहे, माणसं होतं मच्छी घेण्यासाठी खूप सारे इकडं. तरी बघू शकतो मच्छी कोण नाही खाणं, कोण नाही. सर्व बोटी आता येत आहे इकडं. हे बघा बैलगाडीतून मच्छी येते लिलावासाठी. या बैलगाडीमध्ये मच्छी आहे, आता येते इकडं. हे बघू शकता एवढा मोठा मासा आहे. तेवढा मासे आहे सर्व साईडला. लिलाव चालू झालेला आता. मच्छी उतरत आहेत. बघू शकता मच्छी. इकडे पोपट मासा आहे, इकडे बांगडा बिंगडा आहे, इकडे चप्पल मासा आहे. हा सर्व मच्छी आहे. बघूया तुम्ही इकडे टोल आहेत, सर्व सुरमई आहे इकडे छोटेवाली. बघू होता भरपूर सारी मच्छी आहे. माणसं बघू शकता तुम्ही मार्केटला. बघू शकता इकडं मच्छी आहे सर्व. इथं कुर्ले आहेत, डोंबी आहेत इकडं. मच्छीच मच्छी. टोल आहे, सुरमई आहे तुम्ही. मच्छी आहे, सगळीच मच्छी इकडं. माणसं लिलावासाठी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही लिलावासाठी पूर्ण माणसं आलेत मच्छी न्यायला. लिलाव चालू झालेला आता. या साईडला खूप सारी मच्छी आहे, बघितल्यात. पोपट मासा आहे, मोठी मोठी मच्छी इकडं या साईडला. बघू शकता इकडं कोलंबी आहे, इकडे खेकडी आहेत, इकडं मन मच्छी आहे. जिवंत आहे हे बघा, तिथे पकडला नाही, जिवंत शेवंड आहे. कोलंबी पण आहे. तर बघू शकता तुम्ही हरणय लिलाव मार्केट. साईडला पूर्ण लिलाव चालू आहे मच्छीचा. या साईडला खूप मोठी मोठी मच्छी आहे. बघूया तुम्ही इकडे आहे लेपा बिपा आहेत, लेपा आहेत, कोलंबी आहे, गवमी आहे. या साईडला मोठी मच्छी आहे. बघू तुम्ही या साईडला बांगडा आहे, कोलंबी आहे, लेपा आहेत, बगी पण आहे, चोर बघीला आहे. भरपूर मच्छी आहे इकडं. सगळीच मच्छीच सगळीकडे. आम्ही आता ही कोलंबी घेतलेली आहे. या मावशी सांगितले आम्हाला कोलंबी घ्या, काकांकडून घेतलेली आहे. बघूया तुम्ही पूर्ण मार्केट. हो तर बघू शकता खूप सारं मार्केट लागलेलं आहे. मच्छी तुम्हाला दाखवलीच आहे. खूप सारे माणसं पण लिलावासाठी आलेले आहेत मच्छी घेण्यासाठी. तर डमडम भरून हे बघू शकता तुम्ही. अजून मच्छी येते अजून. या साईडला या बैलगाडीतून मच्छी आणल्या ते बैलगाडीमध्ये मच्छी आहे. चालू मार्केट बघा चालू झाला आता. या साईडला खूप सारी गर्दी आहे मार्केटला. साईडला ती गर्दी आहे बघू शकता लिलावासाठी. लिलाव चालू झाला आता.
लिलाव चालू झाला बघूया तुम्ही त्या साईडला बघू शकता लिलाव चालू झाला आता पूर्ण लिलाव चालू आहे बघू शकता लिलाव चालू आहे मोठ्या प्रमाणात बांगडा जास्त प्रमाणात आहे चालू आहे पूर्ण लिलाव बोटे तो मच्छी आले सर्व बोटे तो मच्छी आले या साईडने तर पहिले गाड्या आहेत मार्केट चालू आहे इकडं चला आता आपली मच्छी तर घेऊन झालेली आहे चालू तर घरी जायचं आता आपली मच्छी तर घेऊन झालेली आहे मग कोलंबीच घेतले फक्त मच्छी बघितली मोठी मोठी मच्छी आहे मार्केटला लिलावासाठी आले पाहिजे असेल मच्छी आपले बंदरला येऊन जायचं लिलाव लागतं संध्याकाळी 4 वाजता आणि सकाळी 8:30ला 2 टाईमला लिलाव लागतो मच्छीचा पाहिजे असेल तरी येऊन घेऊन जाऊ शकता दापोलीमधून यायचं हरणाईला खूप सारे मच्छीवाले येतात मच्छी घेण्यासाठी पाठीमागे तुम्ही फुल मार्केट भरला आहे लिलावासाठी तर आता आपण जाऊया घरी व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये नंतर बाय बाय